नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप साऱ्यांनी कमेंट्स टाकलेल्या घावन दाखवा म्हणून, त्याकरता मी आज घावन दाखवते आहे। त्याकरता मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे मी असे जाडे तांदूळ घेतले। बरेच जण विचारतात कुठले तांदूळ घ्यायचे, काय घ्यायचे, तर हे बघा, हे जाडे असे व्हाईट असे छान तांदूळ घ्यायचे, म्हणजे घावणे पण आपले व्हाईट येतात। आणि हे फक्त स्वच्छ निवडून घरघंटीवरून दळून आणलेले आहे मी, कारण घरघंटीवर असे छान बारीक म्हणजे असे थोडेसे असे जाडसर दळले जातात आणि त्याचे घावणे छान होतात। चक्कीत एकदमच बारीक पीठ होतं। त्याकरता मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तव्याला लावण्यासाठी। आता आपण हे पीठ मिक्स करून घेऊ। अगदी झटपट होणारे, मुलांना तुम्ही कशाबरोबर देऊ शकतात। मी लिंबू लोणचं दाखवले, त्याबरोबरही खाऊ शकतात, चहाबरोबर पण खाऊ शकतात, किंवा चटणीबरोबर, सॉस बरोबर तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात। अतिशय झटपट होणारा हा पदार्थ आहे। आता आपण हे पीठ भिजवून घेऊया। यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचे। हे अजिबात याला भिजत ठेवायची गरज नाही किंवा सोडा टाकायची गरज नाही। हे बघा, हे पीठ आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे छान। हे बघा, असं पातळ एकदम छान, याला अशी जाळी पडते, मस्त होतात हे। आपण आता तवा तापत ठेवूया। हे बघा, आपण तवा तापत ठेवला आहे। आता यावर तेल सोडून घेऊया। सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं आहे, पूर्ण तव्याला लावून घ्यायचं आहे तेल। आणि हे पीठ प्रत्येक वेळी आपण चमच्यात घेताना असं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं, हे तांदळाचं पीठ खाली बसतं आणि पाणी वर येतं। असं प्रत्येक वेळी डोसा आपल्याला घावन घालताना हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे घालून घेऊया। गॅस मध्यम करायचा आहे। हे बघा, याला अजिबात हलवायचं नाही, फक्त आपण जसं टाकू तसं। बघा, लगेच कशी जाळी जाळी दिसते। तर हे छान शिजू द्यायचं आहे तव्यावर, ते आपोआप कड सुटून त्याच्या वर येतील। तुम्ही जर माझे व्हिडिओ हे नवीनच बघत असाल तर माझा व्हिडिओ बघताना व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीज लिहिलेलं असतं, त्याच्या बाजूला एक आयकॉन असतं, त्या आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब म्हणजे, आणि त्या सबस्क्राईब बटन क्लिक केल्यावर एक घंटीचं चिन्ह येतं, त्यावरही क्लिक करा। म्हणजे काय होईल, मी जे नवीन व्हिडिओ रोज यूट्यूबला अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल। आणि त्यानंतर बघून झाल्यावर ते तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करायचं आहे, तेही हे पदार्थ लगेच बनवू शकतील। इथे तुम्ही बघू शकता कशी जाळी पडली आणि याचे हे बघा कड पण असे सुटून आलेत। हे बघा, अतिशय झटपट असं निघतं बघा तुम्ही। आणि आता हे आपण पलटी करून घेऊया। हे बघा, बघू शकता तुम्ही, होल बघा, काही याला घातलेलं नाही आहे, फक्त मीठ घातलेलं आहे। अतिशय सुंदर हे घावणे होतात।
तुम्ही अगदी चपाती खायचा कंटाळा आला तर कुठल्याही भाजीबरोबरही खाऊ शकतात. खूप छान लागतात हे. मुलांना टिफिनला पण अतिशय झटपट होणारा सकाळी सकाळी पदार्थ आहे. चटणी बनवून ठेवली रात्री किंवा लोणचं असेल त्याबरोबर अतिशय सुंदर लागतो. तो जाळीदार आपलं घावन तयार आहे. मी आणखी घावन बनवते. बघा, पुन्हा असंच थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे पीठ परत हलवून घ्यायचं असं. आणि असं घालून घ्यायचं. बघा किती छान होल आलेले आहेत. हे अर्धा मिनिट छान होऊ द्यायचं. आपोआप त्याचे कड असे सुटायला सुरुवात होते. वरून पूर्ण सुकल्यासारखं दिसलं तर समजायचं खालची साईड झाली आहे. हे बघा, लगेच उलटलं जातं ते. हे बघा, मस्त. हे बघा, अतिशय सुंदर छान असे घावणे तयार झालेले आहे. तुम्ही हे कशाबरोबरही खाऊ शकतात. हे नक्की बनवा. तुम्हाला काही प्रश्न प्रतिक्रिया असतील ते मला जरूर विचारा. अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.